हॅलो, बी बियाण्याच्या अनुदानासाठी सर्वात पहिले क्रोमवर जा, सर्च मारा DBT ॲग्री लॉग इन झालं का? लॉग इन सर्च मारलं, पहिली वेबसाईट येईन, इथं टच करा. असाच फॉर्म उघडायला पाहिजे. ओके करा, अजून एकदा ओके करा. बरोबर. असं उघडल्यानंतर दुसरी एक उघडते, आपले सरकार DBTची वेबसाईट. तिथं नाही, हे असंच उघडायला पाहिजे. हे आल्यानंतर आधार कार्ड, आपल्याकडं काही डिटेल नसेल आधार कार्डवर टच करा. इथं हे घ्या, इकडं आधार कार्ड नंबर टाका, OTP टाका, लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर ते तुम्हाला खुद सांगेल की तुम्ही वैयक्तिक शेतकरीवरून लॉग इन करा म्हणून. नाही जर सांगितलं 50% तुमचं प्रोफाईल जर कंप्लीट दाखवलं तर पुढची स्टेप करा. नाही सांगितलं तर वैयक्तिकवर येऊन ॲग्रीस्टॅक क्रमांक टाकून मग लॉग इन करा. ॲग्रीस्टॅक क्रमांक आठवत नसेल किंवा प्रत्येकाकडे आहेच, आता नसेल आठवत तर ह्या लाईनीच्या खाली रेड लाईनमध्ये लिहिलेले आहे, त्याला फॉलो करा. तिथून ॲग्रीस्टॅक क्रमांक मिळेल. ॲग्रीस्टॅक क्रमांक टाकल्यानंतर लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर 50% तुमचं प्रोफाईल कंप्लीट झालेलं दिसेल. पुढचं राहिलेलं 50% प्रोफाईल कंप्लीट करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जात प्रमाणपत्र, जात श्रेणी असं ह्या साईडला खाली, जसं इथं OTP लिहिलेलं आहे तसं इथं खाली लिहिलेलं राहील. त्याच्यावर टच करा. तिथं टच केल्यानंतर जात निवडा. SC ST अदर असेल तर अदरवर करा, नसेल तर जे जात असेल ती जात आपली निवडा. त्यानंतर खालच्या स्टेपवर येतं अपंगत्वावर टच करा. अपंगत्वाचं सर्टिफिकेट असेल तर अपलोड करण्यासाठी तर येस करा, नसेल तर नो करा. नो केल्यानंतर खाली SAVE असलेलं राहतं, त्याच्यावर टच करा. तुमचं प्रोफाईल 100% कंप्लीट होईल. त्यानंतर असं स्लाईड करा खाली ह्या साईडला. मी ते खोलून दाखवत नाही कारण ते यूट्यूब ॲक्सेप्ट करत नाही कुणाचं नाव, OTP वगैरे. खोललं तर माझं नाव आणि ते येतं तिथं म्हणून. तर ह्या साईडला इथं अर्ज करा असं ऑप्शन येतं. अर्ज करावर टच करा. नंतर इकडं संपूर्ण खुलल 1 2 3 4 असं. तिसऱ्या नंबरला येतं बी बियाणे वगैरे. त्याच्या पुढं बाबी निवडा लिहिलेलं राहील. बाबी निवडा. त्या बाबी निवडावर टच करा. एक फॉर्म उघडेल. त्या फॉर्मवर तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, उन्हाळी, हिवाळी काय तुम्हाला भुईमुग घ्यायचं आहे तर उन्हाळी आहे मिळणार आहे, आता उन्हाळी बी. त्याच्यावर टच करून पुढं फॉलो करा. लास्टला जमीन क्षेत्र टाकण्यासाठी प्रॉब्लेम येतो. ज्याचं 1 एकरच्या कमी जमीन असली त्यानं पॉईंट लावून, जसं अर्धा एकर असेल तर 2 टाकायची, 10 गुंठे असेल तर 1 टाकायचा, किंवा 1 एकर असेल तर 0.4 टाकायचं. त्याच्यावर जर असेल तर मग 1 टाकून पॉईंट मग 0 टाकायचा, असं टाकायचं. आणि खाली जतन करा असं येतं. जसं जतन करावं टच कराल लगेच तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुली अप्लाय झाली असं तुम्हाला तिथं दिसून येईल. खाली तुमचं दिसेल बी डिटेल सगळी, तुम्ही कशासाठी अप्लाय केलं काय. ओके. काही प्रॉब्लेम आला तर मला यूट्यूबवर कमेंट करा.